बोध झाला नुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. श्री संत माधवबुवा शेंबाळे संस्थान हर्सद या ठिकाणी श्रावण मासाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा हरिपाठ चिंतनाचा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये आपण साधुबोध झाला या अभंगावर काल थोडंसं चिंतन केलं. याच अभंगावर आजही आपल्याला चिंतन करायचं आहे. तर काल आपण थोडक्यात असं पाहिलं की साधू कोणाला म्हणावं हे आपण सुरुवातीला पाहिलं. तर साधू या शब्दाची व्याख्या करत असताना आपण असं सांगितलं की ज्याने साधलेला आहे तो साधू, किंवा जो साधण्याचा प्रयत्न करतो आहे तो साधू. काय साधलेला आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सुरुवातीला पहिल्या अभंगात सांगितलंय, केणे मुक्तिचारी साधी येल्या. चारीही प्रकारचे मोक्ष ज्याला प्राप्त झालेली आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा प्रकारचे मोक्ष ज्याला प्राप्त झालेले आहेत तो साधू आहे. पुन्हा तो मोक्ष आपल्या हातामध्ये घेऊन जो सर्व लोकांना वाटतो आहे, पुरुषार्थ सिद्धी चौथी ठेवून आपुले हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू, अशा प्रकारचा जो कोणी असेल तो साधू आहे. म्हणजेच थोडक्यात हे साधूचं लक्षण म्हणजे संतांचं लक्षण आहे. संत सुद्धा अशाच प्रकारचे आहेत किंवा हेच आहेत. स्वतः प्राप्त झालेलं ज्ञान, स्वतःला प्राप्त झालेला मोक्ष, स्वतःला प्राप्त झालेली सायुज्य मुक्ती हे सगळ्या जगाला वाटण्याकरता रात्रंदिवस ते प्रयत्न करत असतात. तुकाराम महाराजांनी तर असं म्हटलेलं आहे की काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हे लोक आंधळे आहेत, यांना स्वतःचं हित कळत नाही, आपलं कल्याण कशात आहे याचं ज्ञान या लोकांना नाही. फार मला या लोकांची तळमळ वाटते, पण काय करू. पुन्हा एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, काय करू देवा सत्ता नाही हाती, दंडुनी पुढती वाटे लावू. देवा माझ्या हातात सत्ता नाही, आणि सत्ता जर माझ्या हातामध्ये असती तर या लोकांना दंड लावून, शिक्षा लावून यांना बरोबर वाटेवर आणलं असतं. पण सत्ता हातात नाही म्हणून मला ते काम करता येत नाही. पुन्हा काही ठिकाणी तर तुकाराम महाराजांसारख्या संतांनी पाया पडून हात जोडून विनंती केलेली आहे की बाबा रे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. लागोनिया पाया विनवितो तुम्हासी, करे टाळी बोला. अशा प्रकारे पायाला लागून, हात जोडून, एवढी नम्रता धारण करून, जशी एखादी माय कधी कधी आपल्या लेकराला रागावून सांगते, कधी कधी प्रेमाने सांगते, कधी कधी जवळ घेऊन सांगते, कधी कधी रडून सांगते त्या लेकराला की बाबा रे असं वागू नको. तर अशा प्रकारची तळमळ करणारे जे लोक असतात जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी, त्यांना संत असं म्हणतात. आणि त्यांनाच काय म्हणावं, साधू असं म्हणावं. श्रीगुरु आणि संत या दोन्हीमध्ये थोडासा फरक आपल्याला शास्त्रामध्ये बघायला मिळतो.
आपल्या शिष्यापुरताच जे उपदेश करतात त्यांना श्रीगुरू असं म्हणतात, आणि सगळ्या जगाला उपदेश करतात ते संत असतात. तेच ज्ञान सगळ्या जगाला वाटतात, त्यांना संत म्हणावं, आणि केवळ आपल्या शिष्यालाच देतात, त्यांचं नाव काय? श्रीगुरू. म्हणून श्रीगुरूपेक्षा संतांची भूमिका थोडीशी अजून श्रेष्ठ आहे. म्हणजे श्रीगुरूची भूमिका कमी आहे असं मला म्हणायचं नाही. दोन्ही एकाच लेवलचे आहेत. दोघांनाही परमात्मा साक्षात्कार सारखाच झालेला आहे. भगवत साक्षात्काराला, भगवत अनुभवाला दोघंही प्राप्त झालेली आहेत. पण एक असे आहेत की जे कॉलेजचे प्राध्यापक असावे, त्याच विषयाच्या विद्यार्थ्यांना तेवढ्या पुरतच तितका वेळ जाऊन ज्ञान देणारे, बाकी ते विद्यार्थी शाळेत आले काय न आले काय, किंवा बाकी इतर विद्यार्थ्यांचं काय होईल याची काळजी ते करत नाही. पण पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंतचे जे शिक्षक असतात ते मात्र सगळ्या विद्यार्थ्याची काळजी करतात. तशा प्रकारचे संत असतात. दोन्हीही सारखे ज्ञानी आहेत. दोघांच्याही ज्ञानामध्ये कुठल्या प्रकारचा अंतर नाही. तर अशा प्रकारच्या साधूंनी केलेला जो बोध आहे, साधूंनी दिलेलं जे ज्ञान आहे, त्याला म्हणायचे साधू बोध. आणि काय ज्ञान देतात ते? तर ते ज्ञान हेच देतात की ज्या ज्ञानाच्या योगाने आत्मस्वरूपाबद्दलचं अज्ञान निवृत्त होईल आणि परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान हे साधू संत आपल्याला सांगत असतात, देत असतात. या ज्ञानाला सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी सुद्धा ते आपल्याला सांगत असतात. तर अशा प्रकारे अध्यात्म ज्ञान तुम्हाला आम्हाला देणारे, परमात्म ज्ञान तुम्हाला आम्हाला देणारे असे जे संत महात्मे आहेत, असे जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंनाच या ठिकाणी साधू असं म्हटलंय. आणि त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे तोच बोध आहे. आणि तो साधू बोध ज्याला होतो, आणि नुसताच तो साधू बोध होतो असं नाही, तर न उरून शिल्लक राहतो. साधू बोध झाला आणि नुरोनिया ठेला, न उरता ठेला. न उरता कसा ठेला? रात्री आपण याचं विस्तारानं पाहिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे दृष्टांतही त्याच्यासाठी दिलेला आहे. ठाईच मुराला अनुभव, त्यांचा तो अनुभव जो आहे तो त्यांच्या अंतःकरणामध्ये त्याच ठिकाणी मुरून गेलेला आहे. वरवरून पाहत असताना एखाद्या सर्वसाधारण माणसामध्ये आणि त्यांच्यात कुठल्याच प्रकारचा अंतर दिसत नाही. पण ज्यावेळेस कसोटी येते, बोधाची कसोटी येते, ज्यावेळेस आत्मज्ञानाची कसोटी येते, त्यावेळेस मात्र ते सगळ्यापेक्षा वेगळे सिद्ध होत असतात. एखादा अडाणी माणूस आणि एखादा शिकलेला माणूस, दिसायला काय फरक दिसतो दोघात? काही फरक दिसत नाही. पण ज्यावेळेस लिहिण्या वाचण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस कोण अडाणी आहे आणि कोण शिकलेला आहे, दोन्हीतला फरक जाणवायला लागतो. ज्ञान हे अंतःकरणनिष्ठ अशा प्रकारची गोष्ट आहे, अंतःकरणात राहणारी गोष्ट आहे. ती का वरून दिसते का? एखादा ज्ञानी माणूस असला म्हणजे आमचे उमरसकर मौनी सांगायचे, त्याला काय शिव फुटते काय? त्याला काय शिव फुटते काय? ज्ञानी असला म्हणजे नाही, काही बदल होत नाही. पूर्वी 2 भाकरी खात होता, आता ज्ञान झाल्यावर 4 भाकरी खायला लागल्या. असा काही बदल होतो का त्याच्यात? काही बदल होत नाही. पहिलं जेवढं खात होता तेवढाच खात आहे आताही. पहिलं जशा प्रकारच्या सर्व क्रिया त्याच्याकडून घडत होत्या तशाच प्रकारच्या क्रिया आताही घडतात. फक्त त्याच्या निश्चयात बदल होतो. ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काय झालं? तर त्याच्या निश्चयात बदल. पूर्वी त्याचा निश्चय होता मी देह आहे असा, आणि आता निश्चय आहे अहम ब्रह्म असा, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा निश्चय.
पूर्वी आपल्या घरचे लोक माझे असं वाटत होते, आता सगळं ब्रह्मांड त्याला माझं वाटत. किडा मुंगी पासून सगळेच्या सगळे हे आत्मस्वरूप दिसायला लागतात. शुनी जैव श्वपाके च पंडिता समदर्शिता. शुनी म्हणजे पुत्र असो, श्वपाक म्हणजे एखादा अंत्यज असो, दोन्हीही त्याला समानच वाटतात, स्वतः सारखे वाटतात. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मता. आत्मौपम्येन सर्वत्र पश्यति म्हणजे स्वतः सारखं सर्वत्र पाहणारा, आत्म्यासारखं आत्माच सर्वांना समजणार. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा प्रकारे स्वतः चराचराच्या रूपाने स्वतःला पाहणारा असा जो तत्वज्ञानी आहे, त्याचा तो बोध अंतःकरणनिष्ठ आहे. आणि म्हणून वरवरून त्याचा तो बोध दिसण्यासारखा नाही, आणि म्हणून वरवरून कोणी साधू सिद्ध होत नाही. साधू ही अंतःकरणनिष्ठ अशा प्रकारची गोष्ट आहे. मग वरच्या गोष्टी त्याच्याकडे असतील नाही तर नसतील, काही फरक पडत नाही. एखादी पतिव्रता हा धर्म जसा अंतःकरणनिष्ठ आहे, वरवरून काय दिसतंय पतिव्रता? काही नाही. जिच्या कपाळाला कुंकू आहे ती पतिव्रता काय? जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे भलं मोठं एका तोळ्याचं, ती पतिव्रता काय? नाही. वरच्या कुठल्या लक्षणावरून पतिव्रता ओळखीता येईल सांगा? नाही ओळखीता येईल. एखादी पतिव्रता आहे, तिला एकही अलंकार नाही तिच्या अंगावर, काम करून कामानं घामानं कुंकूही पुसल्या गेले, तिचं कपाळाला कुंकूही नाही, मग आता ती पतिव्रता नाही काय? तर हे अंतःकरणनिष्ठ अशा प्रकारचा धर्म आहे. वरवरच्या लक्षणावरून ती ओळखू येत नाही. आणि अशा प्रकारचा हा साधूकडून प्राप्त होणारा बोध ज्याला प्राप्त झाला आहे आणि न उरता शिल्लक राहिलेला आहे, मुरून गेलेला आहे. कसा? तर ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात, कापुराची वाती उजळली ज्योती, आईची समाप्ती झाली देशी. कापुराची वात जर पेटवली तर तो कापूरही शिल्लक राहत नाही, आणि ती ज्योतही शिल्लक राहत नाही, आणि राखही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त करून दिला ते ज्ञानही शिल्लक राहत नाही, आणि त्या ज्ञानाचं कुठलंच लक्षणही आपल्याला शिल्लक पाहायला मिळत नाही. पण ते ज्ञान मात्र त्याच्या अंतःकरणामध्ये मुरलेल्या अवस्थेमध्ये राहत असतं. त्याचं अज्ञान संपलेलं असतं आणि त्याला परमात्मा साक्षात्कार झाला असतो. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. आता अशा प्रकारचे जे साधू आहेत, अशा प्रकारचे जे ज्ञानी आहेत, या ज्ञानी लोकांची भेट, या ज्ञानी लोकांची प्राप्ती किंवा अशा प्रकारच्या साधू लोकांचं दर्शन फार मोठ्या भाग्यानं घडत असतं. त्याला फार मोठं पुण्य लागतं. आणि ते पुढच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज, मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, आणि साधूचा अंकेला हरी. एक एक शब्द खूप विचार करण्यासारखा आहे. कोणालाही साधूची भेट होत नाही, कोणालाही साधूचं दर्शन होत नाही, कोणालाही साधूची संगती लागत नाही. तर कोणाला लागते? तर पहिल्यांदा पहिली अट आहे, तो मोक्ष रेखेवर आला पाहिजे. रेखा म्हणजे रेषा. रेषा म्हणजे अशी मारलेली एक रेघ, सीमा, एक अशी लकीर म्हणतात त्याला. जसं
मातोश्री सीतेला लक्ष्मण महाराजांनी एक रेषा मारून दिली अशी की या रेषेच्या बाहेर तुम्ही निघायचं, या रेषेच्या मध्ये दुसरा कोणी येऊ शकणार नाही. पण तुम्ही मनानं जर या रेषेच्या बाहेर गेलात तर मग काही गॅरंटी. लक्ष्मण रेषा जशी मारून दिली होती त्याप्रमाणे संसाराचा एक देश आहे आणि मोक्षाचा एक देश आहे, आणि या दोन्हीच्या सीमारेषेवर एक अशी काल्पनिक अशा प्रकारची एक रेषा, आणि त्या मोक्षाच्या रेषेवर संसाराच्या अंतिम सीमेवर आणि मोक्षाच्या सुरुवातीला त्या रेषेवर त्या सीमेवर जो येऊन पोहोचलाय त्याला काय म्हणायचं, मोक्ष रेखे आला. आता जसं आपल्या गावची शिव आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पलीकडच्या गावची शिव सुरुवात होते, पलीकडच्या गावचं जमीन सुरुवात होते, देश सुरुवात होते, आपल्या गावचा संपत. मग तो शिवेवर जाऊन उभा राहिलेला. कोणत्या शिवेवर? संसाराच्या मोक्षाच्या शिवेवर जो जाऊन उभा राहिलाय त्याला म्हणायचं मोक्ष रेखे आला. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा त्याच्यासाठी एक विशेषण देतात की भाग्ये विनटला. तो महद भाग्याने विनटला म्हणजे सुशोभित झाला. भाग्य त्याला वरमाला घालायला त्याच्याकडे धावून आले. भाग्याने त्याचा स्वीकार केलेला, भाग्याने त्याच्या गळ्यामध्ये फुलाचे हार घातलेले आहेत असा भाग्यवान आहे. कोण भाग्यवान आहे? त्या मोक्ष रेखेवर जो आलेला आहे तो भाग्यवान. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज कोणालाही भाग्यवान म्हणायला तयार नाही. तुम्ही आम्ही कोणालाही भाग्यवान म्हणतो. 4 पैसे जवळ आले की माणसं म्हणतात लई भाग्यवान माणूस आहे हो. एखादा पैसेवाला आहे पण लेकरूबाळ नाही, त्याला विचारावं बापू भाग्यवानास चांगलास, ते म्हणते कसलं भाग्य हो, पैसा आहे घरी हो, खायला भरपूर आहे म्हणला पण खाणार कोणी नाही, तर भाग्य होय काय ते? लग्न न झालेलं पोरग म्हणू लागलं भाग्यवान हाच बाबा तुझं लग्न झालं. ते म्हणला काय भाग्यवान, नुसती भांडखोर बायको मिळाली. मग आता त्याला भाग्यवान म्हणावं काय? कोण कुणाला भाग्यवान म्हणावं? आपल्याजवळ एखादी वस्तू नसली आणि ती वस्तू जर दुसऱ्याजवळ असेल तर त्या नसलेल्यानं असलेल्याला काय म्हणायचं? भाग्यवान म्हणायचं. एक भिकारी सकाळी सकाळी गावामध्ये भिक्षा मागत फिरू लागला. भिक्षा मागत फिरता फिरता एका शेठजीच्या दुकानाच्या समोर गेला. शेठजी मस्त तक्क्याला अशी पाठ लावून बसलेला होता. त्याचे ते पाय दाबायला त्याचे ते मुनिम वगैरे त्याच्या सेवा करायला हजर होते. त्याच्या बाजूला तिजोरी होती. त्या तिजोरीमध्ये पैशाचे बंडच्या बंड असे थप्पी मारून ठेवलेली होती. याही 5 बोटात अंगठ्या, इकडच्याही 5 बोटात अंगठ्या, मनगटामध्ये भलं मोठं सोन्याचं ब्रासलेट, गळ्यामध्ये अंगठ्यासारखी सोन्याची चेन. प्रवचनात सांगायला काय घोर आहे, बघायला मिळत की नाही? तेच म्हणालो. असा सजलेला तो शेठजी बसलाय आणि या भिकारी जाऊन मागायला की मालक 5 रुपये द्यावं, मालक 2 रुपये द्यावं. आणि त्या भिकाऱ्याला वाटायलंय काय भाग्यवान माणूस बाबा, आपल्याला चहा प्यायला 2 रुपये खिशामध्ये नाहीत आणि याच्याजवळ तर पैशाचे बंडच्या बंड, सोन्यानं चांदीनं मोडून गेलेला, सेवा करायला नोकर चाकर, भाग्यवान माणूस आहे. कोण म्हणावं? भिकाऱ्यानं म्हणावं. आणि मग भीक मागता मागता दिवसभरामध्ये काहीतरी मिळालं, थोडंफार खायला मिळालं, काहीतरी 4-2 पैसे मिळाले आणि दिवसभर असं ते 2 टाइम 3 टाइम जे मिळेल ते खाऊन मस्तपैकी पारावर झोपी गेला. कोण? भिकारी. पडल्या झोप. काही माणसं असे भाग्यवान राहतात महाराज,
अंतरणावर पडल्याबरोबर झोप लागते, घुरायला सुरुवात. आणि ते घुरायला सुरुवात केले की दुसऱ्याला झोपू दे. असे काही भाग्यवान लोक राहतात. आणि बरेचसे लोक असे राहतात, अंतरणावर पडलं तरी झोप लागत, या अडंगावून या अडंगावर, या अडंगावून या अडंगावर. शेठजीला रात्रभर झोप नाही. इकडून बॅटऱ्या चमकल्या, इकडं कुत्री भुकू लागली, इकडं कोणता तरी गरजा झाला. रात्रभर शेठजी जागाच. 2-4 गड्याला आपल्या सोबत घेऊन सगळ्या गावात बॅटरी घेऊन फिरायला. फिरता फिरता पारावर झोपलेले हे भिकारी बघितले, हर हर घोराले. हवा मध्ये घेताना घोराले तर बाहेर सोडताना घोराले. दुहेरी घुरणं चालू आहे. आणि त्यावेळेस शेठजी त्याच्याकडे बघून काय म्हणाला, काय भाग्यवान माणसं बाबा, मला रात्रभर झोप नाही आणि रात्रभर घुरत पडलेत, मस्त झोप लागली. दिवसा भिकाऱ्यानं शेठजीला भाग्यवान म्हणावं आणि रात्रीच्याला शेठजीनं भिकाऱ्याला भाग्यवान म्हणावं. कोण भाग्यवान आहे या जगामध्ये? कोणी भाग्यवान. मग भाग्यवान कोण आहे? संतांना विचार. संत काय सांगते? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराय. जे पंढरीरायाला शरण गेले ते खरे भाग्यवान आहे. आणि मग हे लेकरं बाळ धन दौलत, महाराज सांगतात भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा. मग काय भाग्य आहे? तर निकटवास बरा संता पायी. भाग्याचा उदय आणि देहे जोडी संत पाय. भाग्यवंता हे परवडी. करीती जोडी जन्माची. तर अशा प्रकारे संतांच्या संगतीमध्ये जे लोक आले ते भाग्यवान. तुकाराम महाराज म्हणाले, विठोबाला जे शरण गेले ते लोक भाग्यवान. भाग्याचा उदय झाल्याच्या नंतरच संतांचे पाय गाठ पडतात, भेटतात. तर अशा प्रकारचे भाग्यवान असलेले हे लोक मोक्षाच्या रेखेवर आले. मोक्ष रेखेला आणि भाग्ये विनटला. भाग्याने त्याच्या गळ्यात माळ घातली. खरं भाग्य ते आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर स्वर्ग प्राप्त करून देणारं सुद्धा पुण्य नाही असं सांगितलं. मजची माझी असता जेणे मी दुरावे पुंडू सुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. आपण काय म्हणतो सर्वसाधारणपणे, नरकाला जे घेऊन जाते त्याचं नाव काय? पाप. आणि स्वर्गाला घेऊन जाणार ते पुण्य. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसलं नाही. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, स्वर्गा येईजे. आणि पापात्मके पापे नरका जाईजे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. असे 3 प्रकारचे भेद केले ज्ञानेश्वर महाराजांनी. एक पापात्मक पाप, पापच पाप सगळं नरकात जावं लागतं. आणि पापात्मक पुण्य, पुण्यच आहे पण पापरूपी पुण्य, ते स्वर्गाला जातं. आणि निर्मळ शुद्ध अशा प्रकारचं जर पुण्य असेल तर तो भगवंताच्या दिशेनं, मोक्षाच्या दिशेनं जातो. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशा प्रकारचं शुद्ध पुण्य ज्याच्याजवळ असेल त्याला संतांची भेट होते. तो मोक्षाच्या रेषेवर येतो. तो भगवंताच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात. तर असा मोक्ष रेखेला
भाग्ये विनटला. आणि त्याच्यानंतर मग साधूचा अंकिला आणि हरिभक्त. तो साधूचा अंकित आहे, साधूच्या आज्ञेत आहे, साधूची आज्ञा पालन करणारा आहे. जसं महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मत मतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चरण. खूप गोड अभंग आहेत. संती सांगितले ते केले जतन. जे संतांनी सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात, तुकाराम महाराज जे सांगतात, नाथ बाबा जे सांगतात, ते आम्ही जीवापाड जतन केलं, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. शास्त्र जशा प्रकारे सांगतं त्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे आम्ही वागायचा प्रयत्न केला. शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्यही तृण मानावे, ठेववी ते न म्हणावे विषही विरूप. शास्त्र जर सांगत असेल हे राज्य आहे सोडून द्या, तर राज्य सोडून द्यायची तयारी असतात. हे विष आहे पिऊन टाका, तर विष पिण्याची तयारी असते. त्याला म्हणतात शास्त्रावरची विश्वास, श्रद्धा आणि संतावरची श्रद्धा. रामकृष्ण परमहंसांच्या पायाला एक भला मोठा असा फोड झाला, एवढा मोठा फोड झाला. रामकृष्ण परमहंस व्यथित झाले, दुःख होऊ लागलं, त्रास व्हायला लागला. त्यावेळेस स्वामी विवेकानंद जवळ गेले आणि विचारलं, महाराज तुम्हाला त्रास कशाचा होतोय? तर म्हणले काय सांगावं, पायाला फोड आला. म्हणले मांडीला फोड आला. म्हणले फोड आलाय तर त्याला फोडून टाका. ते म्हणले तसं नाही जमत. म्हणले तर त्या फोडाला तोंड लावून त्यातला जो कू आहे तो जो कोणी तोंडाने ओढून काढेल तरच हे फोड कमी होणार आहे. म्हणले नाहीतर होणार. रामकृष्ण परमहंसावर प्रेम करणारे खूप लोक होते, कोणी समोर आलं नाही. चांगदेवाच्या शिष्यासारखी गोष्ट झाली त्याची. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, तुमचा त्रास जर कमी होत असेल तर मी करायला तयार आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी त्या फोडाला तोंड लावलं आणि तो फोड आपल्या तोंडामध्ये त्यातलं ते घाण, रक्त, पू वगैरे तोंडाने ओढायला सुरुवात केली. पण गंमत अशी झाली की तो फोड नव्हताच. रामकृष्ण परमहंसांनी पिकलेला आंबा ठेवला होता पट्टी बांधून, पण कोणालाच सांगितलं नाही हे आंबा आहे म्हणून. पुन्हा विवेकानंदाने विचारलं, महाराज असं का केलं? अरे म्हणजे परीक्षा घ्यावं लागते, बघावं लागते गंमत, कोणाचा विश्वास आहे, कोणाची श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धावानाला हे ज्ञान द्यावं लागतं. उगाच कोणालाही दिल्यानं कसं काय जमलं? वाघिणीचं दूध जर सांभाळायचं असेल तर त्याला सोन्याचं भांडं असावं लागतं. सोन्याचं भांडं कोणाकडे आहे ते बघावं लागेल ना. मला काय सांगायचंय की अशा प्रकारे जो अशा शुद्ध पुण्याने युक्त आहे, जो भाग्याने विनटलेला आहे, त्यालाच संतांची कृपा होत असते, त्यालाच संतांचं दर्शन होत असतं. तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला, साधूचा अंकिला. याच्याबद्दल मी बोलतो. संतांचा तो अंकित आहे. अंकित आहे म्हणजे आज्ञेत आहे. संतांनी जे सांगितलं ते जीवापाड जतन करणार. श्री गुरुची सेवा कशी करावी लागते 13वा अध्याय आपण थोडासा वाचून बघा. आपल्या लक्षात येईल.
असं ते गौतम ऋषीकडे कोणीतरी शिष्य आला शिकायला. तर गौतम ऋषींनी सांगितलं, तुझ्याकडे गायी राखण्याचं काम तुला करावं लागेल. म्हणजे ठीक आहे महाराज, जशी तुमची आज्ञा. आणि तो गायी राखायला लागला. गायी राखत असताना 1-2 दिवस गेले आणि विचारलं त्या शिष्याला की बाबा रे, तुझ्या खाण्यापिण्याची काय सोय आहे? त्यानं सांगितलं, महाराज म्हणजे गावातून जाऊन मधुकरी मागून आणतो, पोटभर जेवण करतो, नंतर गायी सोडतो. महाराजांनी सांगितलं, अरे तू ते मधुकरी मला न विचारता कसा काय घेऊन येतोस? माझी आज्ञा न घेता कसा काय आणतोस? ठीक आहे महाराज, आता चुकलं माझं, इथून पुढे आणणार नाही. आणि मग दररोज विचारायला जायचं, महाराज मधुकरी मागायला जाऊ? म्हणजे जा, पण मधुकरी आणलेली अगोदर मला द्यायची आणि नंतर तू मी हाताने तुला उचलून दिल्याच्या नंतर खायची. ठीक आहे महाराज, जशी तुमची आज्ञा. मधुकरी मागून आणावं, गुरु महाराजांच्या समोर ठेवावं, गुरु महाराजांनी सांगावं राहू दे अशीच, जा काही घेऊन आला. दिवसभर काहीच नाही. पुन्हा 1-2 दिवसाला विचारलं, बाळा तुझ्या खाण्यापिण्याची काय सोय आहे? मी तुझी मधुकरी ठेवून घेतो, आणि मग तू काय खातोस दिवसभर? ते म्हणलं, महाराज एकदा आणलेली मधुकरी तुम्हाला देतो, दुमार एकदा जातो म्हणला त्या गावात, दुसऱ्या वेळेस मागून आणतो ते खातो म्हणला. अरे म्हणले, दोनदा मधुकरी मागू नये, कारण ज्या लोकांनी एकदा दिलेली आहे त्यांच्याच घराला दुसऱ्या वेळेस जर मागितलं तर त्या लोकांना एकतर नाही म्हणता येणार, आणि तुला द्यावं तर मग त्यांना त्रास होईल. मग दुमार मागायचं बंद केलं. आलेली मधुकरी एका टाइमची ठेवून घ्यायची, दुमार त्याला मधुकरी द्यायची नाही, दुमारच्याला मागायलाही जाऊ द्यायचं. असे 4-2 दिवस गेले. पुन्हा विचारलं, बाळा आता तू काय खायला लागलास? ते म्हणले, काही नाही महाराज, ते गायी घेऊन रानामध्ये गेल्याच्या नंतर काही आपल्या गायीमध्ये विलेल्या गायी आहेत, त्या गायीचं दूध पितो. हे म्हणजे गायीचं दूध पित जाऊ नये, कारण ते वासरासाठी त्या गायीने दिलेलं असते, ते दूध वासरासाठी असते, आपला हक्क नाही म्हणले त्या दुधावर. प्यायचं नाही म्हणले, दूध प्यायचं बंद केलं. पुन्हा 4-2 दिवसाला विचारलं, बाळा म्हणले आता काय तुझ्या खाण्यापिण्याची सोय? महाराज म्हणले, काही नाही, ते वासरं पिता जे फेस खाली गळते ना, ते फेस खातो म्हणले. अरे म्हणले, ते वासरं सुद्धा तू भुकेलेला आहेस असं पाहून तुझ्याकरता जास्त फेस गाळतात म्हणले वासरं, आणि ते उपाशी राहतात. असं करायचं नाही. आणि अशा प्रकारे महाराज सगळ्या पद्धतीनं त्याचं खाणं बंद केलं. 4-2 दिवस तसेच गेले, उपाशी पोटी राहिला तो. आणि 4-2 दिवसाच्या नंतर त्याच जंगलामध्ये गाईच्या पाठीमागे फिरता फिरता त्याला एक रुचकीचं झाड दिसलं, आणि त्या रुचकीचे पानं त्याला दिसले. तेच पानं त्यानं तोडले आणि तेच पानं खाल्ली. रुचकी म्हणजे विषारी असते, आणि त्याच्यामुळे पोटामध्ये असा दाह व्हायला लागला, आग पडल्यासारखं व्हायला लागलं. त्याचे डोळे उघडून बाहेर पडले, त्याला दिसेनासं झालं, नजर गेली त्याची, तडफड व्हायला लागली सगळ्या शरीराची. आणि अशा आंधळ्या अवस्थेमध्ये तो फिरता फिरता त्या जंगलामध्ये एका जंगलातल्या विहिरीमध्ये पडला. इकडे सगळ्या गायी तर घरला वापस आल्या, पण तो विद्यार्थी आला नाही. महाराजांना चिंता वाटायला लागली. अर्ध्या रात्री महाराज शोधायला लागले त्या मुलाला, हाका मारायला लागले. तोपर्यंत इकडं गंमत अशी झाली की त्या विहिरीमध्ये अश्विनी कुमार प्रगट झाले त्याच्या समोर, त्या मुलाच्या समोर, आणि म्हणायला लागले की आम्ही देवांचे वैद्य आहोत, तुझी गुरुनिष्ठा पाहून आम्ही तुझ्या समोर प्रगट झालो, तर तुझ्या त्या पोटातली व्यथाही आम्ही कमी करू शकतो, आणि तुझे डोळेही तुला परत देऊ शकतो. हे आम्ही देतो, हे औषध तू सेवन कर. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यानं सांगितलं, महाराज
तुम्ही कोण आहात, देवाचे वैद्य आहात का अजून कोणी आहात मला माहिती नाही, पण गुरुची आज्ञा मी मोडली. त्यांनी मला आज्ञा केली नव्हती त्या झाडाचे पानं खाण्याची, तरी पण मी माझ्या मनानं खाल्ले आणि त्याचा परिणाम हा माझ्यावर अशा प्रकारचा झालाय. आता इथून पुढे आयुष्यामध्ये गुरु जे सांगतील तेच मी करणार आहे. माझ्या गुरुने येऊन जर मला आज्ञा केली तुमचं हे औषध घे तरच मी घेईल, नाहीतर घेणार. आणि एवढ्यात हाका मारत ते गुरु येऊन पोहोचले. त्यांनी त्या विहिरीच्या बाहेर काढलं त्या मुलाला आणि मग गुरुने सांगितलं की अश्विनी कुमारांनी दिलेलं औषध हे घे बाळा, तू चांगला होशील. तुझी ही गुरुनिष्ठा आहे ना, याच्यावर मी प्रसन्न झालेलो आहे आणि तुला आता काय जे पाहिजे असेल ते मी द्यायला तयार. तुझी काय इच्छा आहे सांग. आणि मग डोक्यावर हात ठेवला आणि सगळं ज्ञान त्या एका क्षणात त्या शिष्याला प्राप्त होईल. थोडक्यात मला काय सांगायचंय, अशा प्रकारची जी निष्ठा आहे त्याला म्हणायचं अंकित असणे. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला. आणि नुसताच साधूचा अंकिला आहे असं नाही, तर हरिभक्त आहे. मला वाटलं या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दावरूनच हरिभक्ती परायण म्हणायला सुरुवात झाली की काय. साधूचा अंकिला हरिभक्त. आणि मग पुढे जोडलं आमच्या वारकऱ्यानं परायण, म्हणजे हरिभक्ती करण्यामध्ये तरबेज असलेला, पटाईत असलेला. हरिभक्तीचं नाव सुद्धा नाही आमच्याजवळ, पण तरी लोक काय म्हणतात, हरिभक्ती परायण. बाबा कुठला परायण आहे देव जाणे. एकतरी ज्ञानेश्वरीचं पारायण केले की नाही कोणास ठाऊक, पण त्यालाही हरिभक्ती परायण. तर अशा प्रकारचा पुन्हा हरिभक्ती करण्यामध्ये रत असलेला, साधूचा अंकित असलेला, भाग्याने ज्याचा स्वीकार केलेला आहे, अशा प्रकारे भाग्याने सुशोभित असणारा आणि मोक्षाच्या रेषेवर आलेला असा जो कोणी आहे त्याला या परमार्थामध्ये सर्व गोष्टी प्राप्त होतात. चारीही मोक्ष त्याला प्राप्त होतात. भगवान परमात्म्याचा साक्षात्कार त्याला होतो. साधूंनी केलेला बोध त्याला प्राप्त होतो. असा जो आशय या चरणाचा असावा. चौथं चरण ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मलाही सज्जनाची संगती करण्याची गोडी आहे. ज्ञानदेवा गोडी कशाची? संगती सज्जनी. सज्जनी संगती गोडी कोणाला? ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराजांना सज्जनाची संगती करण्याची गोडी आहे, म्हणजे आवड आहे. सज्जनाच्या संगतीमध्ये मी नेहमी राहिलेलो आहे आणि पूर्ण आयुष्यभरही मला संतांची संगती करण्याची आवड आहे. एक क्षणभरही त्या संतांच्या संगतीशिवाय मी राहू शकत नाही. अशा प्रकारची आवड मला त्या संतांच्या संगतीची आहे. म्हणजे त्याचा परिणाम काय झाला मग? तर हरी दिसे जनी वनी आत्मतत्व. आणि त्याच्या योगाने मला हरी दिसायला लागला. हरीचा साक्षात्कार झाला. हरीचा अनुभव आला. तो हरी कुठं कुठं दिसू लागला? जनी सगळ्या लोकांमध्ये भरलेला तो हरी दिसायला लागला. वनी सगळ्या जंगलामध्ये झाडाझुडाच्या रूपाने, किड्या मुंगीच्या रूपाने, कीट पतंगाच्या रूपाने, पृथ्वी जल अग्नी वायू आकाशाच्या रूपाने आणि आत्मतत्वामध्ये सुद्धा मला तो हरी दिसायला लागला. अशा प्रकारे स्वतःचा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्व.
तर संगती या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सज्जनाची संगती करण्याची आवड आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सतत संतांची संगती केलेली आहे असं आपल्याला बघायला मिळतं. निवृत्तीनाथ महाराजांच्या संगतीमध्ये राहिलेले आहेत, त्याचप्रमाणे नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये जनाबाई, मुक्ताबाई, सोपान काका, त्याचप्रमाणे गुरुबा काका, त्याचप्रमाणे सावतामाळी महाराज, असे अनेक संत, सेनानावी महाराज, कबीर महाराज, कितीतरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात एकत्र आणले. पूर्ण भारतातले संत त्यांनी एकत्र आणले. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना असं केलंय, मेळविली मांदी वैष्णव, जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवाची. संतांची मांदी आळी ज्ञानेश्वर महाराजांनी मिळवली. वैष्णवांचा समुदाय त्यांनी एकत्र केला. मुक्तीची गवादी घातली. गवादी अन्नसत्र, सतत 12 महिने 24 तास, केव्हाही या, कोणीही या, त्याला मोक्ष मिळण्याची तयारी ज्ञानेश्वर महाराजांनी केली. मुक्तीची गवादी घातली. मेळविली मांदी वैष्णवांची, सर्व वैष्णवांना एकत्र करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तीर्थयात्रेच्या निमित्ताने, पंढरपूरची वारी करण्याच्या निमित्ताने. काशीचे कबीर महाराज महाराष्ट्रामध्ये आले. मेवाडची मीराबाई, मध्य प्रदेशचे सेना महाराज, अशा अनेक प्रांतातून सर्व लोकांना ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाच्या भक्तीला लावण्याचा प्रयत्न केला. लावली भक्ती. कन्नड, कर्नाटक त्या भागामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी तिथल्या लोकांना ज्ञानेश्वर भगवंताच्या भक्तीला लावलं. म्हणून तर कन्नड भाषेमध्ये काही ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आपल्याला बघायला मिळतात. आमच्या बंडूभावांनी त्या दिवशी काकड्याच्या भजनामध्ये तो अभंग म्हणून दाखवला आपल्याला. आकानी केळे चिकाना माग, पुढे मरुळा धनी दे मरुळा देणे, चलोवाने चलोवाने पंढरी राया चलोवाने. गेले द्वारकन्ने गेले वारण्ये, कुंडलीकने भक्तीने बंदा, बाप रखुमादेवरू विठ्ठल. कन्नड भाषेतला अभंग. त्या कन्नड मधल्या लोकांनी पुन्हा एका अभंगामध्ये उल्लेख आहे असा, कानडावो विठ्ठलो कर्नाटकू, तिने मज लावे लावे धूप. आहे की नाही? कानडावो विठ्ठलो कर्नाटकू. कानडी भाषेचा विठ्ठल हा कानडी भाषा बोलणार आहे. पुन्हा कर्नाटक आहे, कर्नाटक मधला आहे, कर्नाटकच्याही लोकांना वेळ लावणार आहे. एवढंच नाही तर ते विजयपूर कुठं राहिलं, ते हम्पी, मला वाटते केरळमध्ये येते काय, कर्नाटकमध्ये येते ना. बरोबर. हा, म्हणजे आखरी टोक कर्नाटक दक्षिणेकडे, त्या ठिकाणी विजय नावाचा विजय राजा. तिथपर्यंत भगवंताची भक्ती, पांडुरंगाची भक्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पोचवली. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये पंजाब पर्यंत पांडुरंगाची भक्ती. जत्र देखो तत्र विठ्ठल असं पंजाबी भाषेमध्ये नामदेव महाराजांचा अभंग आहे. आजही गुरु ग्रंथ साहेब मध्ये आपल्याला नामदेवरायाचे अभंग ऐकायला मिळतात. एवढी मोठी क्रांती केली त्या काळामध्ये संतांनी. बघा, 700 वर्षापूर्वी
पूर्ण भारतभर भ्रमण केलं त्यांनी. जाण्या येण्याला कुठलंच वाहन नाही, घोड्यावर बसून नाही, गाडीमध्ये बसून नाही, बैलावर बसून नाही, पायी तीर्थयात्रा केली अशा प्रकारे. आणि सगळ्या संत लोकांना एकत्र केलं. फार मोठं काम केलं महाराज त्या काळामध्ये. आज आपणही महाराष्ट्र सुद्धा पूर्ण फिरलो नाहीत आपण, पूर्ण भारत तर सोडा. तर अशा प्रकारच्या या संत मंडळींनी सर्व परमार्थिक लोकांना, सर्व सज्जन लोकांना एकत्र केलं आणि त्यांची संगती स्वतःला घडवून घेतली. सावतामाळी महाराज एवढं पंढरपूरच्या जवळ असलेलं गाव आरण, पण कधी पंढरपूरला गेले नव्हते. पण नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज सावतामाळी महाराजांच्या गावाला गेले, त्यांच्या मळ्यात गेले आणि मळ्यात जाऊन त्यांना विनंती केली की तुम्ही एवढे महान साक्षात्कारी संत आहात, पांडुरंग तुमच्या हृदयामध्ये येऊन वास करतो, तुम्ही पंढरपूरला येत नाही. सावतामाळी महाराजांना पंढरपूरची वारी करायला गोरोबा काकांचे हात तुटले. गोरोबा काकांच्या घरला गेले हे सगळे संत मंडळी आणि तशात तुटलेल्या हाताने गोरोबा काकाला घेऊन पंढरपूरला आले. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचे कीर्तन चालू असताना गोरोबा काकांना पुन्हा हात निर्माण झाले. असं चरित्र आपल्याला ऐकायला मिळतं. अशी संतांची संगती, सज्जनाची संगती ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यभर केली. आणि तीच गोष्ट या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळते की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. ज्ञानेश्वर महाराजांना याचा परिणाम काय बघायला मिळाला तर सर्व जनी वनी आणि आत्मतत्वामध्ये सुद्धा हरी दिसायला लागला. पांडुरंगच पांडुरंग चौकडे भरलेला दिसायला लागला. कणाकणामध्ये तो परमात्मा वास्तव्य करून आहे अशा प्रकारचा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाला. हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अनुभव या ठिकाणी सांगितला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे. संगती ही फार मोठी परिणामकारक असते. संगतीमुळे माणसाच्या जीवनामध्ये बदल घडत असतो. संगती ही चांगल्याची नेहमी करत जावं, दुष्टाची वाईटाची संगती माणसाने करत जाऊ नये. दुष्टाची संगती जर केली तर ती अधोगतीकडे घेऊन जाणारी असते. धर्माची हानी घडते दुष्टाच्या संगतीमध्ये. अहन्य हनी धर्मस्य, महाभारतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. रात्रंदिवस धर्माची हानी जर कोणाच्या संगतीमध्ये होत असेल तर दुर्जनाच्या संगतीमध्ये होते. आणि धर्माची वृद्धी जर कोणाच्या संगतीमध्ये होत असेल तर सज्जनाच्या संगतीमध्ये धर्माची वृद्धी होत असते. अशा प्रकारे संगतीचाच परिणाम आहे. तुम्ही आम्ही आज जे काही आहोत, चांगले असाल वाईट असाल जसे काही असाल, हा केवळ संगतीचा परिणाम आहे. आपल्याला तंबाखू खायची सवय लागली असेल तर ती संगतीमुळे लागली. बिडी ओढायची सवय लागली असेल तर ती संगतीमुळे लागली. आणि जर समजा आयुष्यामध्ये ते सोडून द्यायचं काम सोडून जर दिली असेल आपण, ते सुद्धा कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीचा परिणाम. म्हणून चांगलेही संगतीमुळे घडतंय आणि वाईट सुद्धा संगतीमुळे घडत असते. म्हणून नेहमी चांगल्याची संगती करत जावं. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. हेकनाच्या संगे विराजो भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा. हिरा, हिरा नावाचा एक खडाच असतो, दगडच असतो, पण तो हजारो वर्ष या जमिनीच्या पोटामध्ये कोळशाच्या खाणीमध्ये दबल्या गेलेला असतो. आणि त्या दबल्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारची उष्णता निर्माण होऊन तो असा चमकदार होतो. आणि त्याचा त्या दगडी कोळशाचाच काय बनत असतो, हिरा बनत असतो. बरोबर आहे. हिरा दगड एक खाली, हिरा दगड एक खाणी. एकाच खाणीमध्ये तो दगडी कोळसा मिळतो आणि त्याच खाणीमध्ये काय सापडतो, हिरा.
आणि तो हिरा एवढा टणक असतंय, एवढा मजबूत असतंय, आयरणीवर तो दगड हिरा ठेवावा आणि वरून घणानं मारावं. खण मारला तरी तो हिरा फुटत नाही, उलट आयरणीमध्ये शिरतो, नाहीतर घणात शिरतो. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो खनी, खनी मारिता जो वाचे. वाचे म्हणजे वाचतो, मरत नाही, तुकडे होत नाही, फुटत नाही. तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. नकली हिरा जर असेल तर त्याचा चुरा चुरा होतो. आणि अशा प्रकारचा तो हिरा, एवढा टणक असलेला हिरा, पण त्याला ढेकणाचं रक्त जर लावलं तर त्याचे जाग्यावर उडून तुकडे तुकडे होऊन जातात. त्याला घणानं मारायची गरजच नाही. म्हणून ढेकणाच्या संगे हिरा जो बांगला, एवढा कडक असलेला हिरा सुद्धा ढेकणाची संगत लागल्याबरोबर फुटून तुकडे तुकडे होऊन जातो. काय संगतीचा परिणाम असेल याचा थोडासा विचार करा. दगडावर जर संगतीचा परिणाम होतो तर मग आपल्यावर होईल की नाही जिवंत माणसावर. म्हणून नेहमी सज्जनाची संगती करावी. ज्ञानेश्वर महाराजांचा हा संदेश आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी स्वतः ते करतो. ज्ञानदेवा गुणी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.